श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 21 जून 2024 वार शुक्रवार या दिवशी आलेली आहे या वर्षीची वटपौर्णिमा. हिंदू धर्मामध्ये अनेक सण उत्सव हे होत असतात. ज्येष्ठ महिना चालू झाला की स्त्रियांना वेध लागतात ते म्हणजे वटसावित्री पौर्णिमेचे. आणि स्त्रिया या दिवशी वटसावित्री पौर्णिमेचं व्रत करत असतात. हा सण स्त्रियांना अतिशय आवडता सण म्हणून हा सण साजरा केला जातो. पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी हा सण साजरा केला जातो. या दिवशी व्रत केले जाते आणि वडाला फेऱ्या घातल्या जातात. आणि पहा, हाच सण आलेला आहे 21 जून शुक्रवार या दिवशी. आणि त्यामुळेच बघा त्या दिवशी स्त्रिया व्रत करत असतात आणि त्याचबरोबर वडाला फेऱ्या घालून पतीच्या दीर्घ आयुष्याची कामना करत असतात. 7 जन्म हाच नवरा मिळू दे असं त्या म्हणत असतात. त्याचबरोबर बघा, पौराणिक कथेनुसार सती सावित्रीने आपल्या पतीचे प्राण हे यमदूताकडून परत आणले होते. त्यामुळे ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमेला वटसावित्री पौर्णिमा ही साजरी केली जाते. आणि सर्व स्त्रिया हे व्रत करतात. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी सुद्धा हे व्रत अतिशय महत्त्वाचं मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार वडाच्या झाडामध्ये ब्रह्म, विष्णू आणि महेश हे वास करत असतात. याच वडाच्या झाडाखाली सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवदान दिलं होतं असं सांगितलं जातं. वडाचे झाड हे धार्मिकदृष्ट्या जेवढे महत्त्वाचे आहे, जेवढे पूजनीय आहे, तेवढेच ते शास्त्रीयदृष्ट्या सुद्धा दीर्घकाळ ते टिकते आणि भरपूर वर्ष ते जगते. त्यामुळेच या वडाच्या झाडाची पूजा प्रत्येक सौभाग्यवती स्त्री हे करत असते. आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्याची कामना करत असतात. तर पहा, ही पूजा करत असताना काही नियम देखील महत्त्वाचे आहेत. तर पहा, म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेला पूजेसाठी कोणत्या रंगाची साडी नेसावी हे तुम्हाला सांगणार आहे. कोणते ते शुभ रंग आहेत तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. आणि आपल्याला चुकूनही या 3 रंगाच्या साड्या घालायच्या नाहीत ते सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. पहा, आपल्याला या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी या 3 रंगाच्या साड्या चुकूनही घालायच्या नाहीत. त्यातली पहिली साडी म्हणजे काळा रंग, त्यानंतर पांढरा रंग आणि निळा रंग. हे जे 3 रंग आहेत तर या 3 रंगाच्या साड्या आपल्याला चुकूनही घालायच्या नाहीत. कारण काळा रंग हा नकारात्मकतेचं प्रतीक मानले जाते. पांढरा रंग हा देखील नकारात्मकतेचं प्रतीक मानला जातो. त्यामुळे आपल्याला या दिवशी काळा रंग, पांढरा रंग तसेच निळा रंग यासारख्या रंगाच्या साड्या घालायच्या नाही. तर पहा, इतर दिवशी तुम्ही हे वस्त्र घालत असाल तर हरकत नाही, परंतु आपल्याला वटसावित्री पौर्णिमेला हे जे वस्त्र आहे तर ते घालायचे नाही. त्याचबरोबर तुम्हाला या 3 रंगाच्या बांगड्या देखील घालायच्या नाही. त्याचबरोबर या वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी कोणते जे 5 रंग आहेत तर ते शुभ रंग आहेत ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचा रंग आहे तो म्हणजे लाल रंग. लाल रंगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्त्व दिलं जातं. तर पहा, कुंकू हे सौभाग्याचं लेणं आहे आणि त्यामुळेच आपल्याला सौभाग्याच्या रिलेटेड म्हणजेच लाल रंगाची साडी घालायची आहे. वटसावित्री पौर्णिमेचं जे सण आहे तर तो आपण आपल्या सौभाग्यासाठी साजरा करत असतो. आपलं सौभाग्य अखंड राहावं यासाठी आपल्याला लाल कलरचं वस्त्र परिधान करायचं आहे. लाल रंग हा रजोगुणी रंग आहे, त्यामुळे या रंगाला विशेष महत्त्व दिलं जातं. त्यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे पिवळा रंग. हा रंग धर्माचा प्रतीक आहे. गुरुग्रहाचा हा रंग शरीरातील इंद्रियांमध्ये असतो, त्यामुळे जातक धार्मिक, सदाचारी आणि सात्विक होतो. हा रंग अतिशय सद्गुणी असतो. त्यामुळेच पहा, नवऱ्या मुलीला हळद लावताना पिवळ्या रंगाचेच वस्त्र परिधान केले जाते. हळद ही अंगावरती लावली जाते. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण एखाद्या सुवासिनीला हळदी कुंकू लावतो त्यावेळेस त्या हळदीशिवाय त्या सुवासिनीचा मानपान हा पूर्ण होत नाही. त्यामुळेच आपण
जर आपल्याकडे पिवळ्या कलरची साडी असेल तर ती तुम्ही परिधान करू शकता। यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग। हिरवा रंग हा बुध ग्रहाचं प्रतिनिधित्व करतो। बुद्धीचा कारक असलेला हा रंग व्यापार, रंगभूमी, सिनेमा या क्षेत्रात तुम्हाला यश मिळवून देतो। हिरवा रंग हा फळप्राप्तीसाठी अतिशय शुभ मानला जातो। यामुळे तुमच्याकडे जर हिरव्या रंगाचं वस्त्र असेल तर ते तुम्ही परिधान करू शकता। यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे केसरी रंग। हा रंग दैवी शक्तींचं प्रतिनिधित्व करत असतो। या रंगातून आशा व्यक्त होते। या रंगातून सकारात्मकता प्रभावित होते आणि त्या नकारात्मकतेचा नाश होतो। या रंगाच्या वापरामुळे निराशा जी आहे व्यक्तीची ती दूर होते आणि व्यक्तीच्या मनातील नकारात्मकता दूर होऊन जाते। व्यक्तीच्या मनामध्ये जे सकारात्मक विचार आहेत तर त्याचं फळ हे त्या व्यक्तीला मिळत असतं। त्यामुळेच तुम्हाला या दिवशी केसरी रंगाचं वस्त्र देखील परिधान करता येणार आहे। त्यानंतरचा पुढचा रंग आहे तो म्हणजे गुलाबी रंग। लाल आणि पांढरा या दोन्ही रंगांच्या मिश्रणातून बनवलेला हा रंग कोमलतेचं प्रतीक आहे। हा रंग गुलाबी आहे आणि गुलाब हे माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे, म्हणूनच गुलाबासारखे कोमल म्हटले जाते। आणि तुमच्याकडे जर गुलाबी रंगाची साडी असेल तर ती तुम्ही परिधान करू शकता। तर या 5 रंगाच्या साड्या आहेत आणि यातून जी काही तुमच्याकडे साडी असेल तर ती तुम्हाला वटसावित्री पौर्णिमेला परिधान करायचे आहे। तर बघा, आपण वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी नवीनच साडी नेसायला हवी का? तर नाही, कारण ज्या मुलींचं नवीन लग्न झालेलं आहे, ज्या स्त्रियांचं नवीन लग्न झालेलं आहे तर त्या मुलींनी नवीन वस्त्र धारण करायचं आहे। परंतु ज्यांचे लग्न होऊन बरेच वर्ष झालेले आहेत त्यांनी नवीन साडी नाही घातली तरी चालेल, त्यांनी त्यांच्याकडे असणाऱ्या जुन्या साड्या घातल्या तरी सुद्धा चालेल। परंतु ही जुनी साडी घालताना देखील आपल्याला काही नियम हे पाळायचे आहेत। जुनी साडी जरी तुम्ही नेसणार असाल तर ती साडी तुम्हाला कुठेही फाटलेली किंवा कुठेतरी तुटलेली आहे अशी घालायची नाही। त्याचबरोबर ती साडी तुम्ही मासिक धर्मामध्ये वापरलेली आहे अशी साडी वापरायची नाही। किंवा तुमच्या घरामध्ये सुतक होतं त्यावेळेस तुम्ही ती साडी घातलेली असेल किंवा कुणाच्या दशक्रिया विधीमध्ये तुम्ही ही साडी घालून गेलेला असाल तर ती साडी तुम्हाला या वटपौर्णिमेला घालायची नाही। तर पहा, अशा साड्या तुम्हाला परिधान करायच्या नाही। ज्या साड्या तुम्ही तुमच्या स्वतःच्या घरामध्ये पूजेसाठी घातलेल्या असतील तर अशा प्रकारे ज्या शुभ कार्यासाठी वापरलेल्या साड्या आहेत तर त्यापैकी साडी तुम्ही एक निवडावी आणि तीच साडी तुम्ही ह्या वटसावित्री पौर्णिमेला घालावी। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।